कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण अजिबात दह्याचा वापर न करता हिरव्या मुगाचे कुरकुरीत पौष्टिक डोसे बनवणार आहोत। हिरव्या मुगाचा डोसा बनवल्यानंतर तो पटकन मऊ पडतो, हवा तितका कुरकुरीत होत नाही। यासाठी रेसिपीमध्ये मी तुम्हाला अचूक टिप्स सांगितलेल्या आहेत। सोबतच डोसा छान क्रिस्पी व्हावा यासाठी अचूक प्रमाण सुद्धा सांगितलं आहे। सोबतच आज आपण चटणीची रेसिपी सुद्धा पाहणार आहोत। तर आता डोसा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी 1 वाटी इतके हिरवे मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। आता हे भिजवलेले मूग मी वाटीमध्ये शिगोशिग भरून घेतलेले आहेत। तुम्हाला सुद्धा असेच भरून घ्यायचे आहेत। डोसा बनवताना तुम्हाला 1 वाटी सेट करून घ्यायची आहे व सगळं प्रमाण तुम्हाला एकाच वाटीने घ्यायचं आहे। आता हे मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे। जाड बारीक रवा असेल तरी सुद्धा चालेल। यानंतर अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे। यानंतर 4 छोटे तुकडे आल्याचे घालायचे आहेत। 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। यानंतर यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। इथं आपण दह्याऐवजी लिंबाचा रस वापरलेला आहे। आता यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। आता यानंतर मूग भिजवून जे पाणी राहतं ते पाणी मी 1 वाटी इतकं घेतलेलं आहे। ते पाणी आपल्याला टाकून न देता डोश्यासाठी वापरायचं आहे। सुरुवातीला अर्धीच वाटी पाणी मी वापरलं। नंतर तुम्हाला मी पाण्याचं प्रमाण सुद्धा सांगणार आहे। यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे व आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला शक्य होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथं मला मिश्रण वाटत असताना 1 वाटी इतकं पाणी लागलं। एकूण सगळ्या मिश्रणासाठी मला 1 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे। मुगाचे डोसे बनवताना हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ ठेवायचं नाही, हलकं घट्ट स्वरूपाचंच ठेवायचं आहे। तर आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। हे आपण झाकून 5 ते 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देणार आहोत। चटणी बनवायला घेऊ। 1 वाटी ओला नारळ घ्यायचा आहे। कुठलीही 1 वाटी इथं तुम्ही सेट करून घ्या। यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी फुटाणे घ्यायचे आहेत। 2 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। 1 हिरवी मिरची घ्यायची आहे। मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। यानंतर 1 छोटा चमचा यामध्ये साखर घालायची आहे व 1 ते 2 तुकडे तुम्हाला चिंचेचे घालायचे आहेत व ही चटणी आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे। आता याला तुम्हाला तडका देऊन घ्यायचा आहे। यासाठी तडका पॅनमध्ये कडकडीत तेल गरम करून जिरे, मोहरी घालायची आहे। 1 छोटा चमचा हिंग घालायचा आहे। कढीपत्त्याची पानं घालायची आहेत व हा तडका चटणीला देऊन घ्यायचा आहे। तयार झाली आपली मस्त चटपटीत अशी चटणी। डोशासोबत खूप छान लागते। एकदा नक्की बनवून पहा। तर आता इथे पहा डोशाचं बॅटर सुद्धा आपलं छान असं भिजवून तयार झालेलं आहे। यामधला रवा व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे। डोशाला छान अशी जाळी पडावी यासाठी यामध्ये तुम्हाला थोडासा सोडा घालणं गरजेचं आहे। सोडा घातल्यानंतर हे बॅटर आपल्याला एकसारखं फिरवून घ्यायचं आहे व व्यवस्थित सोडा या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। इकडे डोशासाठी तवा छान कडकडीत गरम करून घेतला। आता गॅसची फ्लेम तुम्हाला बारीक करायची आहे व तव्यावरती हलकंसं पाणी शिंपडून सुती कापडाने तवा पुसून घ्यायचा आहे। तवा पुसून घेतल्यानंतर यावरती 1 ते 1.5 चमचा तेल तुम्हाला पसरवून घ्यायचं आहे। ही स्टेप करणं अत्यंत गरजेचं आहे। मुगाचा डोसा आहे, मूग चिकट असतं, यासाठी डोसा तव्याला चिकटू नये यासाठी तुम्हाला तेल पसरवून घ्यायचं आहे। यानंतर 2 पळ्या बॅटर तव्यावरती घालून घ्यायचा आहे व डोसा पसरवून घ्यायचा आहे। डोसा पसरवत असताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे। डोसा पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे। डोशाची वरची साईड सुकली की आवडीप्रमाणे तेल किंवा तूप तुम्हाला घालून घ्यायचं आहे। यानंतर डोसा सगळीकडनं शेकला जावा यासाठी तवा थोडासा गॅसच्या फ्लेमवरती तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे। यानंतर डोशाला छान गोल्डन रंग आला की डोसा काढून घ्यायचा आहे। डोसा शिकवत असताना गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला मीडियम ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती डोसे भाजले तर डोसा हवा तितका कुरकुरीत होणार नाही व लवकर मऊ पडेल। तर आता अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा डोसा मी तयार करून घेतला। चीज घालणं अगदी ऑप्शनल आहे। आता महत्त्वाची टिप ती म्हणजे डोशाचं बॅटर पसरवत असताना थोडंसं जाडसर तुम्हाला पसरवून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ जर का तुम्ही हे बॅटर पसरवत बसला तर डोशाचं बॅटर तव्याला चिकटून बसू शकतं। डोसा काढताना अजिबात व्यवस्थित काढला जाणार नाही। तर आता ही खूप महत्त्वाची टिप आहे। यानंतर डोशाचं बॅटर तुम्हाला मध्यम घट्ट स्वरूपाचं ठेवायचं आहे। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही। पाण्याचं प्रमाण बेतानेच वापरायचं आहे।
व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये मी जे पाण्याचं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे ते अतिशय अचूक आहे. तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं. तर इथे पहा तयार झाले आपले कुरकुरीत हिरव्या मुगाचे डोसे. बनवायला खूप सोपे आहे. बिना दह्याचे आहेत तरी सुद्धा चवीला भारी लागतात. एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील. तर चला आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. आजची रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व दाखवलेली सोपी रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा. तुमची सुद्धा रेसिपी अशीच परफेक्ट होईल. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.